होळी सण का साजरा केला जातो तुम्हाला माहिती आहे का? आणि या सणा मागील कोणती कहाणी आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर आपण ही कहाणी म्हणजेच कथा जाणून घेऊया. होळी सणाची खरी कहाणी, खरं सत्य हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. होळी हा भारतातील एक अत्यंत आनंदाचा आणि रंगांनी नटलेला सण आहे. फाल्गुन महिन्यात हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. त्या काळात होळी साजरी केली जाते. या सणाचे दोन मुख्य भाग असतात. पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी. होलिका दहनाच्या दिवशी लोक संध्याकाळी एकत्र येतात, होळी प्रज्वलित करतात आणि वाईट विचार, राग, मत्सर यांना जाळून टाकण्याचा संकल्प करतात. दुसऱ्या दिवशी सगळेजण रंग, गुलाल लावून आनंद साजरा करतात. लहान मुले पिचकारीने रंग उडवितात. मोठे लोक एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा देतात. घराघरात पुरणपोळी, गुजिया यांसारखे गोड पदार्थ बनविले जातात. होळी फक्त रंगांचा सण नाही, तो मनातील कटुता दूर करून नाती अधिक घट्ट करण्याचा सण आहे. होळीच्या मागे एक सुंदर आणि अर्थपूर्ण कथा सांगितली जाते. खूप वर्षापूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अहंकारी राजा होता. त्याला स्वतःलाच देव मानले जावे अशी त्याची इच्छा होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. हे पाहून राजा संतापला. त्यांनी प्रल्हादला अनेक प्रकारे त्रास दिला, पण प्रत्येक वेळी देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला. शेवटी राजाने आपल्या बहिणीची होलिकेची मदत घेतली. होलिकाला अग्नीत न जळण्याचा वर मिळाला होता. तिने प्रल्हादला मांडीवर बसवून अग्नीत बसवण्याचा प्रयत्न केला, पण अहंकार आणि कपट यांचा शेवटी नाश झाला. होलिका जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला. या घटनेतून एक मोठा संदेश मिळतो. सत्य, श्रद्धा आणि चांगुलपणा शेवटी जिंकतोच. वाईटाचा अंत होतो आणि चांगुलपणाचा विजय होतो. म्हणूनच दरवर्षी होलिका दहन करून आपण त्या घटनेची आठवण ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळून आनंद साजरा करतो. होळी आपल्याला शिकविते, मन स्वच्छ ठेवा, नाती जपा आणि आयुष्य रंगांनी भरून टाका. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.